मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे ओलं बोंबील. ओलं बोंबील म्हणजे बॉम्बई डक हे आपण आज रेसिपी टाकणार आहे. तर सर्वप्रथम आपण तेल टाकूया. मस्तपैकी तेल टाकूया पहिले. मराठी तडक्यामध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे. आणि आपण तेल टाकूया पहिले. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण लसूण टाकूया. मराठी तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे. तेल लसूण चांगली आपली खरपूस भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण टाकूया कांदे. आणि कांद्यामध्ये टाकूया आपण मीठ. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ टाकल्याने कांदे आपले व्यवस्थित होतील आणि कांदा चांगला एकदम शिजून जाईल. आणि कांद्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचं असतं. मराठी तडक्यामध्ये आपला स्वागत आहे. त्यानंतर टाकूया आपण टमाटे. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आणि आता आपण टाकूया सर्व मसाले. हल्दी पावडर, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि धना पावडर. मिरची पावडर थोडी जास्त वाढवतो. आपली ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे. तर थोडंसं आपण टाकूया पाणी. आपला कांदा चांगला शिजू द्या. आणि आपल्याला दुसरं काय इंग्रेडियंट मसाले टाकले नाहीत. आपण फक्त साधे बनवणार आहे. गावच्या पद्धतीने बनवणार आहे. आणि आपले कांदे पण मस्त शिजलेत, टमाटे पण मस्त शिजलेत आणि ग्रेव्ही पण लय भारी झालेली आहे. आणि चवीसाठी आपण टाकणार आहे मॅगी मसाला. थोडासा टाकणार आहे, जास्त नाही. अशी एक ग्रेव्ही झाली पाहिजे तयार. आणि ही ग्रेव्ही आपण भाकरी संगती किंवा भाता संगती खाऊ शकतो. आपण लिंबू वगैरे कोकम वगैरेचा यूज केलेला नाही. हे बघा बोंबील, फ्रेश बोंबील, एकदम फ्रेश बोंबील घेतलेले आहेत, एकदम ताजे. आणि आता आपण रश्यामध्ये टाकूया.
आता आपण थोडे हलवून घेऊया. कारण बोंबील शिजायला टाइम लागत नाही, तर आपण 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं ढाकण करून घेऊया. 2 मिनिटं. आता आपले बोंबील तयार झालेले आहेत बघा. एकदम मस्तपैकी बोंबील तयार झालेले आहेत. आणि आस्ते आस्ते हलवायला लागतं, कारण हे बोंबील एकदम नरम असतात. त्यामुळे आपण आस्ते आस्ते हलवूया. आणि हे बोंबील हलके असतात शिजायला. एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे बघा. आणि तुम्ही भाकरी संगती खा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सब करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तडका रेसिपी, तडका रेसिपी वरती नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि चव माझ्या महाराष्ट्राची.